नमस्कार. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या आध्यात्मिक व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत, श्रीकृष्ण म्हणतात, काही झाडे तुम्हाला घराचा नाश करून देतात, ती ताबडतोब काढून टाका. हे केवळ धार्मिक नाही, तर वास्तुशास्त्र, पुराण तसेच प्राचीन भारतीय ज्ञानावर आधारित सत्य आहे. श्री भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले आहे, अशुभता जिथे वाढते तिथे कलह, दुःख आणि दारिद्र्य टिकते. आज आपण जाणून घेऊया तेच अशुभ झाडे जी नकळतपणे घरात ठेवली जातात आणि ज्यामुळे नशीब अडकते, पैसा थांबतो, आरोग्य खराब होते आणि कौटुंबिक कलह वाढतो. श्रीकृष्णांचे वचन. द्वारकाधीश श्रीकृष्ण म्हणतात, ज्या घरात प्रकृतीची अशुभ ऊर्जा अडकते त्या घरात सुखाचा वस्ताच राहत नाही. प्रकृती म्हणजे फक्त हवा पाणी नव्हे, तुमच्या घरातली झाडे सुद्धा तुमच्या नशिबावर प्रभाव टाकतात. महाभारतात पांडव वनवासात असताना श्रीकृष्णाने त्यांना सांगितले होते, काही झाडे अंधार, विघ्न आणि क्लेश वाढवतात. त्यांचा स्पर्शही मनुष्याला दुर्भाग्य देतो. आज आपण तीच 8 अशुभ झाडे जाणून घेणार आहोत. घराचा नाश करणारी ती कोणती झाडे आहेत? पहिलं झाड म्हणजे कैऱ्या काटेरी झाड, म्हणजेच बाभुळाचं झाड. श्रीकृष्ण म्हणतात, काट्यांतून जन्मलेले काटेच देतात. ही झाडे घरात ठेवल्यास काय होते? घरामध्ये वाद वाढतात, मुलं काहीच ऐकत नाहीत, पती पत्नींचे भांडण वाढते, पैशाचा प्रवाह थांबतो, खूप अडचणी यायला सुरुवात होते. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला असे झाड असेल तर ग्रह कलह निश्चितच आहे. मांडव, मदनबार सारखी खूप असणारी झाडे. या वेली चढतात पण तुमच्या भाग्याचा सूर्य मावळतात. धोक्याचे परिणाम: सतत मानसिक तणाव, नकारात्मकता, मित्र शत्रू होतात, घरात आजार वाढतात. श्रीकृष्ण म्हणतात, जी वेल घराला जखडते ती लक्ष्मीला घराबाहेर ढकलते. तळघरात किंवा घरात ठेवलेले मृत किंवा सुकलेले झाड ही तर सर्वात धोकादायक वस्तू आहे. परिणाम: अचानक आर्थिक नुकसान होते, नोकरी लागत नाही, व्यवसायात तोटा होतो, घरात एखादा व्यक्ती नेहमी आजारी पडतो. त्यामुळे घरात सुकलेले झाड केव्हाच ठेवू नका. याला श्रीकृष्ण नकारात्मक चेताव म्हणतात. चौथं झाड आहे क्रिमसन झाड. क्रिमसन, त्याला गडद लाल पाने असलेली ऊर्जा शोषक झाडे. ही झाडे फार सुंदर दिसतात पण ऊर्जेचे शोषण करतात. याची लक्षणे: घरात उदास वातावरण राहते, मुलांमध्ये चिडचिडपणा येतो, रात्री अचानक भीती वाटते, घरातील शांतता संपायला सुरुवात होते. 5वं झाड आहे सावली देणारी मोठी झाडे, घराच्या अगदी जवळ असताना. श्रीकृष्ण म्हणतात, जिथे सातत्याने सावली पडते तिथे सूर्यकिरणे आणि समृद्धी केव्हाच येत नाही. याचा परिणाम काय होतो तर जाणून घ्या. घरामध्ये सतत आजार वाढत जातात, चंद्रदोष जास्त प्रमाणामध्ये वाढतो, स्त्रियांच्या जीवनामध्ये जास्त प्रमाणात अडथळे दिसून येतात. पितृदोषाची लक्षणे या घराजवळ जास्त सावली असलेल्या झाडांमुळे वाढू शकतात. 6वं झाड आहे धाड पानं करणारी झाडे, ज्यांची पाने सदैव गळतात. ही झाडे घरात अशांती आणतात. घरात सतत साफसफाईचे प्रश्न निर्माण होतात, पैसा अजिबात टिकत नाही, घरात कोणीतरी घर सोडून जाण्याची घटना घडते. 7वं झाड आहे विषारी किंवा दूषित वास देणारी झाडे. ही झाडे प्राचीन ग्रंथात दोषकारक वृक्ष म्हणून ओळखली जातात. परिणाम: या झाडांमुळे जास्त डोकेदुखीचा त्रास वाढू शकतो, नशीब उलटते, कामामध्ये अडथळे येतात, अचानक नुकसान जास्त वाढते. 8वं झाड आहे घराच्या दाराजवळ वाढणाऱ्या काटेरी जाळीसारख्या वेल्या. हे सर्वात मोठे दोष आहे. याचा परिणाम खूप वाईट होतं, अतिशय वाईट भाग्य. लक्ष्मी घराबाहेर राहते, संधी मिळूनही हातातून निसटते, घरात सतत भांडणे, कोर्ट कचेरीचे प्रसंग जास्त प्रमाणात घडून येतात. श्रीकृष्णांचे वचन. घराचे दार त्रासदायक वनस्पतींचे ठिकाण नसते, ते देवांचा मार्ग असतो. तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की घरात कोणती झाडे ठेवावीत.
श्रीकृष्ण पूजेमध्ये अत्यंत शुभ झाडे तुळस, मोगरा, पांढरा कमळ, वड, घरात नाही पण अंगणात, नीम, चाफा, सदाफुली, मनी प्लांट. फक्त उत्तर व पूर्व बाजूलाच मनी प्लांटचं झाड केव्हा पण ठेवावं. यामुळे तुम्हाला काय मिळते? शांतता, आरोग्य, पैसा, देवांची कृपा आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुखाचे जास्त क्षण. श्रीकृष्ण म्हणतात, जे घर स्वतःला शुद्ध ठेवते तेथे मी स्वयंपाक खातो, झोपतो आणि त्यांचे संरक्षण करतो आणि त्याच घरात माझा वास असतो. तुमचे घरही अशाच समृद्धीने भरून जावो, तुमचे जीवन दुःखरहित व्हावे आणि तुमच्या घरावर सदैव श्रीकृष्णाची कृपा राहो. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमच्या घरी पण कोणतं झाड आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करा आणि आपल्या व्हिडिओला हाईप नक्कीच द्या. धन्यवाद. ओम नमो वासुदेवाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय गुरुदेव दत्त. धन्यवाद.